मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सिद्धोधन. आपण पाहत आहात नेचर ऑफ इंडिया. मित्रांनो, स्वातंत्र्याचा खोटा इतिहास लिहून या देशातील नागरिकांवर आजही मनोभावे अत्याचार केले जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान देताना प्रांत रचनेपासून तर भारतीयांच्या खाण्यापिण्यापर्यंतचा बारीक सारीक विचार केला. माणसांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या त्यांच्या कोणत्या गरजा असतात त्यावरचे उपाय देखील त्यांनी सुचवले. परंतु 15% धर्मांध आणि जातीयवादी देशद्रोह्यांनी देश रसातळाला नेऊन सोडला. 26 जानेवारी 1950 नंतरच्या प्रजासत्ताक भारतामध्ये हा देश खऱ्या अर्थाने स्वावलंबी व्हायला हवा होता. परंतु सत्तेच्या उन्मादाने देशाचे आतोनात नुकसान झाले. मोदी तर सत्तेच्या उन्मादाचा कळस आहे. या देशाने बुद्धाची प्रज्ञा, करुणा, शील आणि अहिंसा स्वीकारली असती तर कदाचित एवढी राजकीय अराजकता या देशामध्ये माजली नसती. या देशाला निसर्गाने सर्व काही दिले. फक्त प्रगल्भ नेतृत्व, योग्य दिशा आणि संस्कृती स्वीकारण्याची अक्कल आपल्याला विकसित करायची होती. परंतु ते इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांना जमले नाही. अरे, ज्यांनी अत्यंत निष्पृह भावनेने या देशाला सुवर्ण भारताची पुन्हा जोडले, 18 तास अभ्यास करून या देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, धर्मव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था आणि न्याय व्यवस्था पुनर्स्थापित करून दिली, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची ऊर्जा दिली, त्या महापुरुषाचा केवळ द्वेष करण्याच्या नादात तुम्ही देश रसातळाला नेला. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या वरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. बाबासाहेबांच्या तोडीचा एक तरी निष्पृह, राष्ट्रनिष्ठ, चारित्र्य संपन्न नेता या देशात होता का, हे सिद्ध करा. स्वातंत्र्य संग्रामात बाबासाहेबांचे काय योगदान होते? त्यांनी तर नेहमी इंग्रजांनाच साथ दिली, हे तुमचे आरोप तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी सिद्ध करतायत. 26 जानेवारी 1950लाच हा देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला. या देशाच्या स्वातंत्र्याचे खरे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा कधीच लढला गेला नाही. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत ब्रिटिशांसोबत या देशात फक्त वाटाघाटी चालू होत्या. त्याला राजकीय क्रांती म्हणता येणार नाही, ते फक्त सत्तांतर होते. म्हणून आज देशभर राजकीय अराजकता माजली आहे. बाबासाहेबांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या निर्बुद्धांनो, इतिहास वाचायला शिका. भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी 1913ला कोलंबिया विद्यापीठातून ज्यांनी पेटवली त्या राष्ट्रपुरुषाचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध वाचल्यानंतर भारतीयांना बाबासाहेबांचे महात्म्य लक्षात येईल. 1913 ते 1917 या 4 वर्षात स्वातंत्र्य लढ्याच्या यादीतील लोक नेमके कुठे होते? बाबासाहेबांना जातीच्या आधारावर विरोध करणे आता तरी थांबवा. आपकी बार 400 पार तुम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजेत. हे बोलण्याचे स्वातंत्र्य आणि 10 वर्ष जिवंत राहण्याचे स्वातंत्र्य देखील तुम्हाला संविधानानेच दिले आहे. संविधान ज्या दिवशी बदलेल त्याच दिवशी तुम्हाला भारतीय नागरिक फासावर लटकवतील. तुमचा बदला घेण्यासाठी लोकांनाही संविधानच तर अडचण ठरते, हे विसरू नका. ब्रिटिश साम्राज्यशाहीवर जागतिक दबाव निर्माण करून त्यांना सळो की पळो करून सोडणारे बाबासाहेब एकमेव राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रनिर्माते होते. ब्रिटिशांच्या युनियन जॅक भारतात फडकवणारे पहिले ब्राह्मण नातू हे होते, बाबासाहेब नाही. ब्रिटिशांबरोबर बिस्किटे चगळत बहुजनांना आणि शेतकऱ्यांना लुटणारे टिळक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही. लॉर्ड माउंट बेटनच्या पत्नीसोबत सिगारेट ओढता ओढता देशाची फाळणी करून प्रधानमंत्रीपद मिळवणारे नेहरू होते, बाबासाहेब नाही. पंचम जॉर्जच्या आगमनाप्रित्यर्थ रवींद्रनाथ टागोरांनी स्वागत घेतलेले. ब्रिटिशांनी आपल्याला जाता जाता एखादे मोठे बक्षीस द्यावे या लालसेपोटी त्या स्वागत गीतालाच आपण राष्ट्रगीत ठरवले. ब्रिटिशांनी रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार देऊन त्याची शाबासकी दिली. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस तरी खरा स्वातंत्र्याचा दिवस आहे काय? 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस नसून जॉर्जचा जन्मदिवस आहे. अशा फितूर आणि वाटाघाटीसाठी बुद्धी गहाण ठेवणाऱ्यांना राष्ट्रपुरुष ठरवले.
समग्र भारतीयांना अखंड भारताबरोबरच मताधिकार, मान सन्मान, स्वाभिमान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वावलंबन देणाऱ्या राष्ट्रपुरुष बाबासाहेबांना मात्र तुम्ही अपमानित केले. ब्रिटिशांची चापलुसी करून स्वातंत्र्य हस्तगत करणाऱ्यांना भारतीय नागरिकांची काय किंमत कळणार आहे? ज्यांना स्वतःच्या ताटातले मुसळ दिसत नाही ते निघाले दुसऱ्यांच्या ताटातले कुसळ शोधित. स्वातंत्र्य लढ्याच्या यादीत ज्यांची नावे आहेत ते खरोखरच देशभक्त, राष्ट्रपिता, स्वातंत्र्यवीर आहेत का? ते तर राष्ट्रध्वजाला नकार देत होते, तर कुणी संविधान नाकारत होते, कुणी प्रधानमंत्री पदाची शर्यत जिंकण्यासाठी देशाची फाळणी करत होते. कुणाला भगवा हवा होता तर कुणाला नागवा हवा होता, तर कुणी अल्पवयीन मुलींसोबत सत्याचे प्रयोग करण्यात व ब्रह्मचर्य वृत्त सिद्ध करण्यात व्यस्त होता. या देशातील SC, ST, OBC, मायनॉरिटीज आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव राष्ट्रपुरुष होता ज्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहिले, राष्ट्रध्वज निर्माण केला, देशाचे अखंडत्व कायम ठेवले, सर्वांसाठी शिक्षण खुले केले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, विद्यापीठे जाळून शिक्षणावर बंदी आणणाऱ्यांचा कायम बंदोबस्त केला, स्त्रियांना शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. या देशात ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीयांना गुलाम करणारे कोण होते? या वास्तव इतिहासावर कुणीच आजकाल बोलत नाही, कारण ब्रिटिशांविरुद्धचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा कधीच नव्हता. ब्रिटिशपूर्व भारताचे सत्य लपवण्यासाठी रचलेले ते ब्राह्मणी षडयंत्र आहे. भारतावर युरेशियन ब्राह्मणांपासून ते ब्रिटिशांपर्यंत अनेक परकीयांनी आक्रमणे केली. शेकडो टन सोने, हिरे, माणिक, मोती त्यांनी लुटले, परंतु आर्य ब्राह्मणांसारखी कूटनीती कुणीच या देशात केली नाही. यांनी भारतीयांच्या मेंदूचे सॉफ्टवेअरच बदलून टाकले. प्रत्येक परकीय आक्रमकांसोबत स्वतःचे रक्तसंबंध जोडले. भारतात शेकडो स्वातंत्र्य लढे झाले. तो इतिहास का शिकवला जात नाही? प्रबुद्ध नागरिकांनो, लक्षात घ्या, या देशात ब्रिटिशांना कुणी आणले? ब्रिटिशांचे शिक्षण सुरुवातीला कुणी घेतले? ब्रिटिशांचे द्विभाषिक म्हणून कोण होते? ब्रिटिशांची पहिली चाकरी कुणी केली? फर्ग्युसन सारख्या शिक्षण संस्था ब्रिटिशांकडून आंदण कुणी घेतल्या? स्वातंत्र्याचे लढे आम्हाला शिकवताय, बाबासाहेबांना ब्रिटिशांचे हस्तक म्हणून हिणवताय. या देशाचा विकास ब्रिटिशांनी केला. पोस्ट खाते, रेल्वे त्यांनी सुरू केली. सिंधू खोऱ्याचे उत्खनन करून भारतीय कृषी संस्कृतीचा शोध ब्रिटिशांनी पहिल्यांदा लावला. वेरूळ, अजिंठा त्यांनीच तर शोधला. शेकडो वर्षापासून लपवलेला भारतीयांचा खरा इतिहास ब्रिटिशांनीच तर शोधून काढला. म्हणून तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये क्रांती केली असा भास निर्माण करताय. तोपर्यंत तर ब्रिटिश तुमचे अधिनायक होते, महानायक होते. भारतीयांचे हिंदूकरण करून युरेशियन ब्राह्मणांनी भारतीयांचे सॉफ्टवेअरच बदलून टाकले. भारताची मूळ संस्कृती, परंपरा, विज्ञान आणि शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त केली. मग खरे राष्ट्रद्रोही कोण? अजून वेळ गेलेली नाही. या देशाला खऱ्या अर्थाने विकसित बनवायचे असेल तर मूळ संस्कृती, प्रज्ञाशील, करुणा, अहिंसा, चारित्र्य याचे संस्कार भारतीयांवर करा. अन्यथा एक दिवस भारतीय नागरिक सत्ताधाऱ्यांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाहीत. जय भीम.